IBPS AFO आणि कृषी सेवक या दोघांमधील बेस्ट पोस्ट कोणती आहे? नमस्कार, मी गणेश मनकर, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या YouTube चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, IBPS कडून ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी सेवक या दोन पदांचा आज आपण कंपॅरिझन करणार आहोत। त्यात आपण पात्रता, प्रमोशन, कामाचे स्वरूप, त्यांना पगार किती असतो, निवड पद्धती काय आणि नियुक्तीचे ठिकाण काय या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, खूप चांगला असा व्हिडिओ असणार आहे। तर महाराष्ट्र शासनाकडून जे काही कृषी सेवक, त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या विद्यापीठ जे आहेत कृषी विद्यापीठ, त्यांच्याकडून पण कृषी सेवकाची जाहिरात येणार आहे। त्याच्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये टेक्निकल कृषीचा घटक आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी असतील। ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपात जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला विशेष असा डिस्काउंट पण मिळणार आहे। ही जी बॅचची प्राइस दिसते याच्यामध्ये जर तुम्ही GM10 नावाचा एक सिक्रेट कोड यूज केला ना, तर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे। बघा, पदाचा परिचय पाहूया। बघा, IBPS ही कोणती संस्था आहे माहिती का मित्रांनो? ही बँकची एक्झाम घेते, ही बँकेची एक्झाम घेते आणि मागच्या वेळी जी कृषी सेवक झाली होती ती पण IBPS नेच घेतली होती। म्हणजे IBPS महाराष्ट्रातील ज्या सरसेवा आहेत तर त्या पण घेते TCS च्या बरोबरीने। मग यांच्याकडून एक परीक्षा येते AFO, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात त्याला, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर। हे ना राष्ट्रीयकृत बँकेतील एक अधिकारी लेवलचं पद आहे। म्हणजे तुमचा जॉब हा बँकेत असतो, म्हणजे हा एक बँकेचा जॉब आहे। ग्रामीण भागातील कृषी सल्लागार म्हणून देखील तुमची जी आहे तर ती नेमणूक इथं होत असते। कृषी सेवक हे महाराष्ट्र राज्य सरकारतील वर्ग 3 चं पद आहे आणि कृषी विभागाअंतर्गत जी शेतीविषयक कामं आहेत तर ती करण्याचं काम हा कृषी सेवक जो आहे तर तो करत असतो। म्हणजे दोघांचं तुम्ही लक्षात घ्या, हा एक कर्मचारी असतो आणि हा एक अधिकारी लेवलचा जे आहे तर ते पोस्ट आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा पात्रता जर पाहायला गेली तर इथं BSc पाहिजे, BSc BTech तुमचं जे काही असेल ते, त्याच्यानंतर डिप्लोमा पाहिजे, दोघे चालू शकतात। 19 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो। ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर साठी BSc ॲग्री जे आहे तर ते लागतं। बघा, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहे त्याच्यासाठी विविध क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे। बघा, त्याच्याकडे 4 वर्षाचं डिग्री पाहिजे, 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे इन ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबेंडरी, वेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, इथं जे जे काही तुम्हाला फील्ड दिसत आहेत तर त्या फील्डमध्ये त्याची 4 वर्षाची पूर्ण पदवी असेल तर तो ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून फॉर्म भरू शकतो। त्याच्यानंतर कृषी सेवका जर पाहिलं तर कृषी सेवकामध्ये बघा, कृषी विषयातील पदविका किंवा पदवी जे आहेत तर ते पाहिजे तर तो फॉर्म भरू शकतो शैक्षणिक पात्रतामध्ये। ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर याच्यासाठी जी वयोमर्यादा असते तर ती असते 20 ते 30 वर्ष, फार कमी वयोमर्यादा असते। परंतु याच्यामध्ये तुमच्या प्रवर्गानुसार सूटही मिळते, जसं की OBC मधून असाल तर 3 वर्षांची सूट मिळते, SC किंवा ST असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट मिळते। त्याच्यासोबत एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला आणखी 5 वर्षाची सूट मिळते। त्याच्यानंतर जे आहेत तर ते डिसेबल पर्सन जे असतात, दिव्यांग उमेदवारांना 10 वर्ष आणखी याच्यात सूट मिळत असते। म्हणजे या 30 मध्ये आणखी, म्हणजे OBC वाले 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात, SC वाले ST वाले 35 वर्षापर्यंत फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात। कृषी सेवकासाठी वयोमर्यादा जर पाहिली तर ती आहे ओपन वाल्यांसाठी 19 ते 38 वर्ष। तेच इथं मागासवर्गीय, इथं मागासवर्गीय याचा अर्थ काय असतो? OBC, SC, ST, NT, VJ ज्या काही सर्व कॅटेगरीज आहेत तर त्या सर्व कॅटेगरीजला 43 वर्षांपर्यंत फॉर्म जो आहे तर तो भरता येणार आहे। इथं वयोमर्यादा जी आहे तर ती थोडी जास्त आहे। पुढचं, आपल्या इग्नाइट ॲग्रिकॉस या चॅनलवर आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची एक सिरीज सुरू केलेली आहे, ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघावे, ज्याच्यात कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक या पदाविषयी संपूर्ण माहिती दिलेली। महाराष्ट्र विद्यापीठातील कृषी सहाय्यक याचं प्रमोशन नेमकं कसं होतं, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या कृषी सेवक पदकाचं प्रमोशन कसं होतं त्याच्या संबंधी माहिती देणारा व्हिडिओ। त्यासोबतच कृषी सेवक कृषी सहाय्यकच्या तांत्रिक घटकाची सिरीज जी आहे तर ते आपण सुरू केलेली आहे, लाईव्ह स्वरूपात आहे। तर हे तुम्ही व्हिडिओ जे आहेत तर ते नक्की आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तर त्यांना तुम्ही अवश्य भेट द्या। बघा, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर याची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशी होते?
सगळ्यात आधी याची जी निवड प्रक्रिया आहे ना, याचे 3 टप्पे आहेत, थोडीशी जास्त टप्प्यांची परीक्षा आहे. फेज 1 मध्ये तुमची एक पूर्व परीक्षा होत असते. या पूर्व परीक्षेमध्ये 150 गुण असतात आणि 2 तासांचा पेपर असतो. त्याच्यानंतर पुढचं तुम्ही म्हणू शकता तुमची मुख्य परीक्षा होत असते, ज्याच्यामध्ये 60 गुण असतात आणि 45 मिनिटं तुम्हाला देतात. आणि तिसऱ्या याच्यात तुमची जी आहे तर ती मुलाखत होत असते आणि या मुलाखतीसाठी जे आहे तर ते 100 गुण इथं अलॉकेट जे आहेत तर ते केले जातात. तर अशा या 3 स्टेप मध्ये तुमची परीक्षा इथं होत असते. ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर याचा जो परीक्षा पॅटर्न पाहिला पूर्व परीक्षेचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश हा विषय आहे, रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे. म्हणजे ज्या पद्धतीने बँकिंगचे उमेदवार तयारी करतात ना, त्यांना त्या पद्धतीचे विषय इथं असणार आहे. आणि मेन म्हणजे इथं जीएस नावाचा विषय नाही आहे. ज्यांना मराठी व्याकरण अवघड जातं त्यांना मराठी व्याकरणाचा नाही आहे, फक्त इंग्रजी आहे आणि रिझनिंग ऍप्टिट्यूड हा विषय पाहायला मिळतात. बघा इंग्लिश मध्ये असणार आहे, रिझनिंग हे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषेत जे आहेत बघायला मिळणार आहे. बघा इंग्लिशवर 50 प्रश्न 50 प्रश्न 50 प्रश्न, प्रत्येक घटकावर 50 प्रश्न, असे 150 प्रश्न. आणि गुण इथं किती असतील, 125 गुण आपल्याला इथं मॅक्सिमम इथं बघायला मिळतात. ड्युरेशन बघा प्रत्येक सेक्शन वाईज ड्युरेशन इथं फिक्स असतं, कारण की हा जो आहे ना तर हा बँकिंगचा पेपर आहे, बँकिंग मध्ये सेक्शन त्यांनी टाकून दिलेले असतात. दुसरी मुख्य परीक्षा होत असते. मुख्य परीक्षेमध्ये प्रोफेशनल नॉलेजवर प्रश्न येतात, 60 प्रश्न असतात 60 गुणांसाठी, इंग्लिश आणि हिंदी, आणि वेळ काय असतो 45 मिनिटं. त्याच्यानंतर कृषी सेवक या पदाचा जर परीक्षा पॅटर्न पाहिला तर मागच्या वेळी ही परीक्षा IBPS नेच घेतली होती. आणि IBPS ने घेतली होती तर त्यांनी विषय दिलेले होते कोणते कोणते बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि कृषी विषयाशी संबंधित त्यांनी इथं प्रश्न विचारले होते. बघा मराठीचे प्रश्न 20 प्रश्न, इंग्रजीचे 20 प्रश्न, सामान्य ज्ञान 20 प्रश्न, बौद्धिक चाचणी 20 प्रश्न आणि कृषीचे 60 प्रश्न होते. म्हणजे हे काय होते 60-40चा पॅटर्न होता. म्हणजे 60 प्रश्न हे टेक्निकल वर होते, 40 प्रश्न हे तुमचे नॉन टेकचे होते. त्याच्यामध्ये 20 प्रश्न 20 गुणांसाठी आहे. फक्त हे जे कृषीचे 60 प्रश्न आहेत तर प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी 120 गुण. म्हणजे इथे किती झाले 140 प्रश्न झाले, पण गुण मात्र किती असणार आहेत तुम्हाला 200 गुणांच्या आधारे तुमचा कट ऑफ होणार आहे. आणि इथं जर निवड प्रक्रिया पाहिली तर फक्त एकच लेखी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, एकच लेखी परीक्षा द्यायची. इथं कुठल्याही पद्धतीची मुलाखत नाही, कुठल्याही पद्धतीची मुख्य परीक्षा नाही. ही परीक्षा थोडीशी सोपी असते ऍज कम्पेअर टू ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर पेक्षा. सॅलरी जर बघायला गेले यांचं बेसिक पे असतं 23,700. मग पुढील 7 वर्ष दरवर्षी 980 रुपये वाढतात. त्याच्यानंतर 30,560 रुपये झाले. त्याच्यानंतर पुढचे 2 वर्ष 1,145 रुपये वाढतात आणि शेवटी तुमचं पेमेंट आहे 42-43,000. म्हणजे बघायला गेलं ना तर इन हँड पेमेंट खूप चांगलं येतं, कारण की त्याच्यामध्ये तुमचं जे आहे तर ते HRA DAT आहे, म्हणजे 60-70 हजार रुपयांपर्यंतचं पेमेंट पण मी ऐकलेलं आहे. याचं बँकेचं अधिकारी लेवलचं पद आहे. कृषी सेवक पदाचा प्रॉब्लेम काय माहितीये का, की पहिले 3 वर्ष तुम्हाला मानधनवर काम करावं लागतं. किती, फक्त 16,000 रुपये आणि काहीतरी 1,500 रुपये आय थिंक ट्रान्सपोर्ट अलाउन्स का भत्ता काहीतरी भेटतो, 1,500 पर्यंत भेटतो, काही ना 1,000-1,100 असं काहीतरी आहे. पण 16,000 रुपये हे तुमचं मानधन आहे. आधी तर 8च काहीतरी कमी होतं फार, आता ते 16 कुठंतरी झालेलं आहे. 16,000 रुपये तुम्हाला मानधन इथं मिळत असतं. 3 वर्ष जेव्हा तुमचे कंप्लीट होतात त्याच्यानंतर तुमची वेतन श्रेणी लागू होते S8ची 25,500 ते 81,100 आणि इन हँड तुम्हाला 40K पर्यंत येतात. पण हे कधी 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, हे फार महत्वाचं आहे. पुन्हा ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर याची जर जॉब प्रोफाईल पाहिली तर मेन म्हणजे काय, की तुमचं बँकेचं काम आहे, बँकेचं काम आहे आणि कृषी घटकाशी संबंधित तुमचं काम असणार आहे. बघा मार्केट अँड प्रमोट लोन प्रोडक्ट, जे लोन प्रोडक्ट असतात कशाशी संबंधित, रूरल एरिया आणि फार्मरशी संबंधित जे काय असतील ते. त्याच्यानंतर बिल्ड रिलेशनशिप्स, डेव्हलप अँड मेंटेन स्ट्रॉंग पॉझिटिव्ह रिलेशनशिप विथ फार्मर्स, शेतकऱ्यांसंबंधित रूरल क्लायंट्स. त्याच्यानंतर कंडक्ट इन्स्पेक्शन्स, जे काही लोन संबंधी इन्स्पेक्शन्स वगैरे असतात तर ते तुम्हाला करावं लागतात. त्याच्यानंतर मॅनेज लोन रिकव्हरी, त्याच्यानंतर कलेक्शन ऍड्रेस इश्यू आणि सगळे रेकॉर्ड्स तुम्हाला सिक्युअर करावं लागतात. तुम्ही अधिकारी लेवलचं पद असतं, खूप महत्वाचं पद असतं तुमचं. आणि याचं जर प्रमोशन पाहिलं ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, तर याचं प्रमोशन कसं होत असतं बघा, पहिले 3 वर्षांनी तुम्ही असिस्टंट मॅनेजर किंवा ऑफिसर होतात. त्याच्यानंतर तुम्ही मॅनेजर होऊन जातात, सिनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, AGM, DGM, GM. तर अशा पद्धतीने तुमची सिनियरिटी जी आहे तर ती होत असते. मध्ये काहीतरी एक्झाम असतील तर त्या पद्धतीने तुमची होत असते. नियुक्तीचे ठिकाण जर IBPS AFOचं नियुक्तीचं ठिकाण पाहिलं तर याच्यामध्ये एक पार्टिसिपेटिंग बँक्स असतात, म्हणजे कोणत्या कोणत्या बँके, आणि प्रत्येक बँकची वेगवेगळी वॅकन्सी असते. फॉर एक्झाम्पल बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर याचे ब्रांचेस आहेत, म्हणून जे बँक ऑफ महाराष्ट्रमधून सिलेक्ट होतील तर त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात त्यांना कुठे नियुक्ती जी आहे तर ती मिळून जाणार आहे. बाकीच्या बँकांमध्ये त्यांना नियुक्ती जी आहे तर ते मिळणार आहे.
कृषी सेवक या पदाचं नियुक्तीचं ठिकाण जर आपण पाहिलं ना तर आपल्याला असं दिसतं की याची परीक्षा जी आहे ना तर ती विभागानुसार होत असते. म्हणजे पुण्याचा विभाग वेगळा, नाशिकचा विभाग वेगळा, संभाजीनगरचा वेगळा, नागपूरचा वेगळा, अमरावतीचा वेगळा. तर तुमची ज्या विभागात निवड झाली ना तर त्या विभागात तुमची पोस्टिंग आपल्याला इथं जी आहे तर ती बघायला मिळत असते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मेन म्हणजे बघा याची जर जॉब प्रोफाईल पाहिली ना आपण कृषी सेवक या पदासाठीची, बघा कृषी सेवक याचं मेन काम काय असतं माहितीये का, की हा शेतकरी आणि महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभाग आहे, कृषी विभाग यांचा दुवा असतो, यांना जोडणारा हा महत्वपूर्ण असतो. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून ज्या काही योजना राबवण्यात येतात, ज्या काही गोष्टी असतात, काही अनुदान असेल तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवणे, त्या अर्जांची छाननी करणे, तर ही सगळी कामं कृषी सेवकाला करावी लागतात. कृषी सेवक हे फार महत्वाचं पद असतं. त्याच्यानंतर कृषी सेवकाचं जर प्रमोशन याच पद्धतीने आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावर सेपरेट, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. बघा कृषी सेवकाचं प्रमोशन हे काही कालावधीनंतर हे मंडल कृषी तो आता सहाय्यक कृषी अधिकारी हे त्याचं नाव झालेले, काही वर्ष पूर्ण झाल्यानंतर जवळपास 5-1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला जे आहे तर ते पुढचं मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अशा पद्धतीने त्याला प्रमोशन जे आहे तर ते मिळत असतं. प्रमोशन वाईज जर पाहायला गेलं ना तर एएफओचं प्रमोशन हे थोडं चांगल्या लेवलला होत असतं कारण की तो अधिकारी लेवल असतो. परंतु कृषी विभागामध्ये काय असतं, महाराष्ट्र शासनामध्ये लोकांना काम करण्याची सवय असते. ते एक बँकेत काम करणं आणि शासनात काम करणं याच्यात जो आहे तर तो खूप मोठा फरक जो आहे तर तो असतोच. आणि शेवटी मग आपण एक कन्क्लुजन वर येऊया नेमकी, तर कोणतं जे आहे तर ते बेस्ट पोस्ट जे आहे तर ते होऊ शकते. बघा ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांना तर विषयच नाही कारण की त्यांना फक्त कृषी सेवकासाठीच फॉर्म भरता येईल. परंतु जे दोन्ही पदांसाठी जे इलिजिबल होतात तर त्यांच्यासाठी आहे. बघा जर तुम्ही ऑलरेडी बँकिंग एक्झामची तयारी करत असाल तर तुम्ही नक्की एएफओ ची तयारी केली पाहिजे. तुम्ही एएफओ वरच फोकस करा. जर तुम्ही ऑलरेडी बँकिंग वर करत असाल तर, समजा तुम्ही अजून कोणताच अभ्यास सुरू केला नसेल आणि तुम्हाला कमी वेळात पोस्ट पाहिजे असेल तर तुम्ही कृषी सेवकाची तयारी करू शकतात. पण कृषी सेवकाचा प्रॉब्लेम असा आहे की याची ऍडव्हर्टाइजमेंट दरवर्षी येत नाही. याची जी जाहिरात आहे एएफओ ची ही दरवर्षी येते, ही दरवर्षी येते, लक्षात ठेवा दरवर्षी जाहिरात याची असते. आता याची जाहिरात 2023 मध्ये आलेली होती, खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर. आता 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे परंतु अजूनही त्याचं फिक्स आपण सांगू शकत नाही. याची काही जाहिरात दरवर्षी फिक्स नसते. म्हणून ज्या वर्षी जाहिरात येणार असेल ना तर त्या वर्षी जे काही डिप्लोमा होल्डर असेल, पदवीधर असेल ते याची तयारी करू शकतात. पण जे वर्षानुवर्षापासून बँकेची तयारी करतात ना त्यांनी एएफओच ही याच्यासाठी जे आहे तर ते टार्गेट केलं पाहिजे. मी संपूर्ण गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची बेस्ट पोस्ट ही कोणती असणार आहे, आयबीपीएस एएफओ असणार आहे का कृषी सेवक असणार आहे, आणि त्याचं कारण काय हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि कृषी सेवक या पदासाठी तयारी करत असाल तर तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमीद्वारे ही चालू केलेली जी लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे तर तुम्ही याला नक्की एनरोल करू शकतात. आपल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह स्वरूपात याचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. एकदा लेक्चर्स बघा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या. कोणीही विना लेक्चर बघता कोर्स परचेसच करू नका. तुम्ही पहिले युट्यूबला जा, लाईव्ह स्वरूपात म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व विषयांचे लेक्चर्स तुमच्यासाठी आता आपण अवेलेबल करून दिलेले, ते लेक्चर्स एकदा बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. आणि या बॅचला फर्स्ट 200 स्टुडंटसाठीच ऑफर आहे 3499 मध्ये. आणि ह्या व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी आपण ऑफर देत आहोत की जर तुम्ही GM10 नावाचा एक कोड यूज केला तर तुम्हाला आणखी याच्यावर फ्लॅट 10% ऑफ मिळेल. काही समस्या असेल आपले हे नंबर्स आहेत, प्रतिनिधींचे नंबर्स आहेत, त्यांना तुम्ही अवश्य कॉल करू शकतात. आणि इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये उपलब्ध झालेले आहेत. एमपीएससी यूपीएससी असो, त्यासोबतच शालेय स्पर्धा परीक्षांसाठी पण आपण जे आहेत तर ते कोर्सेस सुरू केलेले आहेत. नवोदय असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल तर यासाठीचे व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. त्यासोबत बँकिंगसाठी तयारी करत असाल तर आता इग्नाइटने बँकिंग क्षेत्रातही पदार्पण केलेलं आहे तर ते पण व्हिडिओज आणि तेही कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकतात इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.